सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वसई ते भाईंदर दरम्यान रोरो सेवा 20 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्वावर सुरू केली। महाराष्ट्र सागरी मंडळाने 20 फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या वसई भाईंदर दरम्यानच्या रोरो सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने या सेवेत दुसरी नौका देखील चालवण्यास महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे। त्यामुळे सुट्टी आणि आठवडा अखेरच्या दिवशी दर 20 मिनिटांना ही नौका सेवा देण्यास उपलब्ध होणार आहे। सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वसई ते भाईंदर दरम्यान रोरो सेवा 20 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्वावर सुरू केली। ही सेवा सुरू केल्यापासून 5 मार्चपर्यंतच्या कालावधीत वसई येथून 9,956 तर भाईंदर येथून 8,571 असे एकूण 18,527 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला। शनिवार आणि रविवार या दिवशी गर्दीच्या वेळी सरासरी 45 मिनिटांनी ही सेवा सुरू असून 14 दिवसांमध्ये 1,358 12 वर्ष वयोगटाखालील मुलांसह एकूण 11,246 प्रवाशांनी या फेरी बोटीमधून प्रवास केला। त्याचबरोबर 1,224 नागरिकांनी या बोटीतून 1 तासाची पर्यटन सफर केल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर 2,910 दुचाकी, 1,707 चारचाकी वाहने, त्याबरोबरीने सायकले, 3 आसनी रिक्षा यांची देखील या रोरो सेवेतून वाहतूक झाल्याचं दिसून आलं। या फेरीबोट सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहता तसेच फेरीबोट प्रतीक्षेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेसने या मार्गावर दुसरी फेरीबोट सेवा सुरू करण्याची अनुमती मागितली होती। ही अनुमती महाराष्ट्र सागरी मंडळाने दिल्याने वसई भाईंदर दरम्यान गर्दीच्या वेळेस दर 20 मिनिटाला रोरो सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जान्हवी पाठोपाठ आता आरोही फेरीबोट सेवेत दाखल झाली आहे। वसई भाईंदर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या रोरो सेवेत प्रथम जान्हवी ही नौका कार्यरत करण्यात आली होती। महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाने या मार्गावर दुसऱ्या फेरीबोटीला मान्यता दिल्याने आरोही ही नौका देखील सेवेत कार्यरत राहणार असल्याची माहिती सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देण्यात आली आहे।